नमस्कार, मी प्रगती लाडके तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ करण्याचं कारण की मी मागे एक व्हिडिओ केलेला जो की कॉलेजबद्दल होता आणि त्यामध्ये मी बोललेली एम-एस-टी सी-ई-टी पोर्टलवरती प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ बघितला जातो. त्याच्यावरती प्रत्येक कॉलेज कॅप राउंड थ्रू जे मुलं लागलेत, त्यांची सीट किती मार्क्सला प्रत्येक कॉलेजला लागलेत, किती सीट अलॉट झाल्यात, हे प्रत्येक कॉलेजचं सी सेलला बघितलं जातं. सो आज ते मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. कारण की मी गेला व्हिडिओ सांगितलं होतं की सर्व्हर ते बघितलं जातं. मला काही मुलांनी कमेंट केले, की "दीदी तू आम्हाला सांग, की सी-ई-टी सेलवरती कसं बघितलं जातं? त्यावरती एक व्हिडिओ कर." सो आज मी तो व्हिडिओ करते आणि आज आपण बघणार आहे सी सेलवरती जे कॅप राउंड आहे 4 कॅप राउंड त्यांचा कसा कट ऑफ लागला जातो किंवा प्रत्येक कॉलेजमध्ये काय डिफरन्स असतो कट ऑफचा. तुम्हाला बाहेर कुठे बघण्याची गरज नाहीये किंवा काउन्सेलिंग लावण्याची गरज नाहीये मला असं वाटतं. मी बोललेली, की मी स्वतः काउन्सेलिंग लावली होती. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल, की काउन्सेलिंग लावण्याची गरज नाहीये. तुम्ही कॉलेजची लिस्ट काढू शकता तुमच्या मार्क्स वाईज. ते सी सेलवरतीच बघितलं जातं, ना इतर वेबसाईटवरती. तर आज आपण बघूयात. तुम्हाला मी दाखवेल, की सी सेलवरती कसा कॅप राउंड थ्रू लागलेला अलॉटमेंट तुम्हाला कॅप 1 ते कॅप 4 मध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये कॅप 1 टू कॅप 3 मध्ये जे काही तुमची ब्रँच घेणार असाल, त्याच्यामध्ये किती पर्सेंटेजचा फरक येतो. कॅप 1 टू कॅप 2 मध्ये लागलेल्या लिस्टमध्ये किती पर्सेंटेजचा फरक येतो हे तुम्हाला तिथून कळेल आणि तुमच्या ज्यावेळेस कॅप राउंड चालू होतील, कॅप 1 तुमचा झालाय. सो तुमचा आता कॅप 2 आहे. तर तुम्हाला कॅप 1 मध्ये लागलेले किती मार्क्सचे मुलं कोणत्या कॉलेजला लागलेत, हे तुम्हाला चेक करता येतं आणि मला असं वाटतं हे तुम्ही केलं पाहिजे कारण क्रॉस चेक झालंच पाहिजे. तर सो आज तो आपण व्हिडिओ करतोय. तर तुम्हाला मी दाखवते सी पोर्टलवरती कसं तुम्हाला कॅप राउंड थ्रू लागलेले लिस्ट बघता येतात. हो. सी मेन वेबसाईट जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही जा. सेलवरती. तर तुम्हाला सेलवरती दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. जी मेन वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट त्यावरती गेल्यानंतर हे काही होम पेज येतं जिथे तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड, रिझल्ट जे काही दिसतं ते मेन पेज येतं. तर तुम्हाला इथे वर दिलेलं आहे होम पेज आहे. तर सो इथं तुम्हाला कॅप राउंड सी दिलेलं आहे. तर तुम्ही ते कॅप राउंडमध्ये जा. जिथे तुम्हाला प्रत्येक इयर्सचे कॅप राउंडने किती कट ऑफ लागलाय हे तुम्हाला दिसेल. मला खूप जणांचे ह्याचे किती कट ऑफ लागले त्याचे मला बाकी कॉलेजचे पण विचारतायत. तर मला असं वाटतं तर तुम्ही इथे बघा. तुम्हाला इथे कॅप 1 मध्ये लागलेले प्रत्येक कॉलेजची लिस्ट दिसते. हे आहे प्रत्येक इयर दिसतंय. तर तुम्हाला 26 टू 27 हे जे तुमचं कॅप राउंड आहे. जे तुमचं कॅप राउंड चालू झाल्यानंतर तुम्हाला तुमचे कट ऑफ तिथे बघता येतील. जर तुमचं कॅप राउंड सेकंड चालू असेल तर तुम्हाला कॅप 1 चे जे काही अलॉटमेंट लिस्ट आली आहे ते तुम्हाला इथे बघता येईल आणि गेल्या वर्षीचं बघायचं. सो तुम्ही 25 ते 26 मध्ये जा. तिथे तुम्हाला दिसतील कॅपचे आणि इथे आता तुम्ही कॅप राउंड 25 टू 26 गेलाय. पण तिथे आता तुम्हाला कसं बघायचं? जे काही थ्रो लागणारे, जे कॅप थ्रो लागणारे, जे काही डिग्री आहेत, त्यांचं तुम्हाला इथे प्रत्येकाचं दिसतं. इथे एम-एस-टी म्हणजे इंजिनिअरिंगच्या स्टुडंटचं दिसतं असं नाहीये. इथं प्रत्येक जे काही डिग्री असतील त्या स्टुडंटचं दिसतं. इथे बघू शकता तुम्ही एल-एल-बीचं दिसतं, एम-सी-एचं दिसतं. सो तुम्हाला इथे प्रत्येक जे काही तुमचे अ, जे काही तुमची डिग्री घेताय तुम्ही, तर त्याचं तुम्हाला प्रत्येकाचं दिसतं. तर आपण आपण अंडर ग्रॅज्युएटमध्ये येतो, आणि बी आणि काही मुलांना प्रश्न पडतो, की बी आणि बी मधला फरक काय? तर मी बोललेली, की हे ते जाणून घ्या तुम्ही. प्लेसमेंट ते तर होत जातं. पण तुम्ही आधी बी आणि बी मधला फरक जाणून घ्या. त्याच्यातून तुम्हाला कॉलेज हुडकता येतं. तर आज मी या व्हिडिओतून नाही सांगणार आहे बी आणि बी मला कमेंट आलेत, की "तू बी आणि बी फरक सांग." तर मी बी आणि बी फरक दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. आज आपण कॅप जे काही कट ऑफ आहे, आज ते आपण या व्हिडिओतून या व्हिडिओमार्फत आपण बघणार आहे. सो आपण येतो अंडर ग्रॅज्युएटमध्ये. बी आणि बी आपल्याला बी आणि बी बघायचं. सो आपण या वेबसाईटवरती या. इथे बी आणि बी दिसेल तुम्हाला आणि याच्याच हे येतं पेज ज्यावेळेस तुम्ही जाता. सो याच्याच साइडला येतं इथे कॅप 1 टू कॅप 4. तर इथे तुम्हाला दिसतंय कॅप 4 चा काय, कॅप 3 चा काय. तर आपण कॅप 1 चा आधी बघू. सो हे आहे कॅप कॅप राउंड 1 चा. सो आपण कॅप राउंड 1 मध्ये जाऊ आणि आपण प्रत्येक कॉलेजचं नाही बघता येणार. मी तुम्हाला एकाच कॉलेजचे जे काही कॉलेज येईल, त्याचं मी तुम्हाला कसं बघायचं किंवा कितीचा कट ऑफ असतो हे मी तुम्हाला सांगेल. हे येते लिस्ट. अशी लिस्ट येते. कदाचित तुम्ही अशा लिस्ट बघितल्या असतील किंवा WhatsAppवर कुणाला आले असतील. पण तुम्ही ते बघण्यापेक्षा तुम्ही स्वतः काढू शकता ना, तर तुम्ही स्वतः सेलवरती जाऊन ह्या वेबसाईट चेक करा. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीनुसार येतं. तर तुमची जे काही कॅटेगरी असेल ते तुम्हाला चेक करता येतं. तर मला खूप जणांच्या कमेंट आल्या, की "दीदी तुम्ही आम्हाला ओबीसीचं ह्याचा कट ऑफ काय, त्याचा कट ऑफ काय?" मी प्रत्येकाला रिप्लाय दिलाय आणि मी बघून दिलाय कारण की मी जे काही माझ्याकडे हे पी-डी-एफ होते, तर मी त्याच्यामार्फत मी आमच्या कॉलेजचा दिलाय. तर मला वाटतं प्रत्येक कॉलेजचा पण दिला पाहिजे. तर सो तुम्ही या वेबसाईटवर जाऊन प्रत्येक कॉलेजचा बघू शकता.
याच्यात सर्च बार तर नाही आला. बट तुम्हाला जे काही कॉलेज आहेत, आता काय बोलतात आम्हाला पुण्याचे कॉलेज पाहिजे, तर तुम्ही ते जे काही पुण्याचे कॉलेज आहेत तेच बघा. याच माझ्यासमोर कॉलेज आलंय गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचं कॉलेज आलंय. तो आता या अमरावतीच्या कॉलेजमध्ये कसा कट ऑफ बघायचा. तर आता इथं तुम्हाला दिसतंय. थोडंसं झूम इथे. हे बघ हे आधी बघा. हे तुम्हाला पेज दिसेल, ज्याच्यात तुम्हाला तुमची जे काही ब्रँच आहे ते पण दिसेल. हे आता हे कॉलेजचं नाव आलं आणि कॉलेजचा कोड असतो. हां, सगळ्यात महत्त्वाचा असतो कॉलेजचा कोड. तुम्ही कॉलेजचे नाव तर सर्च मारताय, मग तुम्हाला कॉलेजचा कोड माहीत नाही. ज्यावेळेस तुम्ही कॅप राउंडला टाकता ना, त्यावेळेस कॉलेजचं नाव नाही, तर कॉलेजचा कोड बघितला जातो. तुमचे ज्यावेळेस कॅप राउंड चालू असतील, त्यावेळेस तुम्हाला कॉलेजच्या नावापेक्षा तुम्हाला कोड महत्त्वाचा असतो. तर इथे कॉलेजचे कोड पण दिलाय. तो हे कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. तुम्हाला जे काही ब्रांच घ्यायची आहे, तर त्या ब्रांचचं पण तुम्हाला दिसेल. हे आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा आणि आता सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय अमरावतीचं हे कॉलेज आहे. त्याच्यात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जे काही फर्स्टला लागले होते, त्यांचा कट ऑफ होता ओपनवाल्यांचा. हा कट ऑफ स्टेज 1 हा ओपनवाल्याचा कट ऑफ होता. म्हणजे 88.95 चा विद्यार्थी फर्स्ट कॅप राउंडला सिव्हिल इंजिनिअरिंगला तिथे लागलाय. जो काही ओपन कॅटेगरीचा. आता एस-सीचा कितीचा लागलाय? 82 चा लागला. तुम्हाला 88 च्या कमी मार्क्स असतील ना, तुम्हाला 88 मार्क्स आहेत, सपोज कुणाला 89 मार्क आहेत, तर त्यांनी या कॉलेजला तुमच्या लिस्टमध्ये हे कॉलेज ॲड करा. पण तुम्हाला आहेत 86 मार्क्स, तर तुम्ही कसं म्हणजे 2 मार्कांनी कमी पडतं ना, तर तुमच्या 2% तुमची सीट्स खूप म्हणजे एका पॉइंटनी सीट जातात. तर तुम्ही तरी टाका. तरी तुम्हाला 300-350 चं काहीतरी ऑप्शन असतं तुम्हाला कॉलेज टाकायचं. तर तुम्ही ते पूर्ण फिल करा. तुम्ही 4-5 कॉलेज टाकताल हे नका करू. मी तर तुम्हाला सांगितलं टॉप टू बॉटम कॉलेज टाका जेणेकरून तुमची सीट चांगल्या कॉलेजला लागेल. आता हा कॉलेजचा सीएसचा आहे, एस-टीचा कट ऑफ आहे. इथं इथं ईडब्ल्यूएसचा आहे. हा ईडब्ल्यूएसचा कट ऑफ आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ईडब्ल्यूएसचा 71 चा लागलाय आणि टी-एफ-डब्ल्यू-एस. आता टी-एफ-डब्ल्यू-एस काय आहे हे काही जणांना माहीत नसेल. तर टी-एफ-डब्ल्यू-एस हे ट्युशन फीस माफच्या कॅटेगरीमध्ये येतात. त्यांचा कट ऑफ हाय असतो. म्हणजे जे काही आपल्या सीट्स आहेत त्याच्यापेक्षा टी-एफ-डब्ल्यू-एसचा कट ऑफ हाय असतो. पण प्रत्येक कॉलेजला सीट वाईज असतं. तो हा टी-एफ-डब्ल्यू-एसचा हे बघ ह्याच्यातच फरक दिसतो. याच्यात 88.95 चा कट ऑफ ओपनवाल्याचा लागला आणि तेच आहे टी-एफ-डब्ल्यू-एसचा कट ऑफ 88.97 चा म्हणजे 0.02 नी याचा कट ऑफ जास्त आहे. तर टी-एफ-डब्ल्यूचा कट ऑफ ओपनपेक्षा पण जास्त असतो. जे की ट्युशन फीस माफ ती कॅटेगरी आहे. तर याच्यात डिफरन्स बघू शकता आणि त्याच्यात तुम्ही लगेच होम युनिव्हर्सिटी आणि अदर युनिव्हर्सिटीला फरक माहीत नाही का विद्यार्थ्यांना? होम युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये 11th-12th काढलंय, म्हणजे तुम्ही 11th-12thला ज्या युनिव्हर्सिटीमध्ये होता, त्याच अंडरमध्ये जी युनिव्हर्सिटी येते. आता पुण्यामध्ये तुम्ही शिकताय 11th-12th पुण्यामधले आहात तुम्ही, पुण्यामधले आहात. तर तुम्ही पुण्यातच कॉलेज निवडताय, तर ते झाली तुमची होम युनिव्हर्सिटी. आणि तुम्ही आहात बाहेरच्या जिल्ह्यातले आणि तुम्ही पुण्यात कॉलेज बघताय, तर ती झाली तुमची अदर युनिव्हर्सिटी. तर हा कट ऑफ आहे हां ना. हा कट ऑफ लिस्ट आहे. तर हा कट ऑफ लिस्ट आहे आणि अजून एक लिस्ट येते. तर तुम्ही असा कट ऑफ बघू शकता. प्रत्येक ह्याचा तुम्हाला पुण्याचे कॉलेज पाहिजे ते पुण्याचे खूप सारे इथे कॉलेज आहेत. त्याच्यातला तुम्ही प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ बघू शकता. तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला जे काही कोणत्या जिल्ह्यातले तुम्हाला कॉलेज पाहिजे, तुम्हाला पुण्याचं कॉलेज पाहिजे, कोणाला मुंबईचं कॉलेज पाहिजे, तुमच्यानुसार तुम्ही कॉलेजचे कट ऑफ चेक करू शकता आणि अजून दुसरे एक लिस्ट येतात. जे की तुम्हाला कॅप 2 ला दिसतं, की कॅप 1 ला कोणत्या मुलांचे किती मार्क्सने सीट अलॉट झालेत. तर तेही तुम्हाला दिसतं. आता मी एका वर्षानंतर या वेबसाईटवरती आली आहे, तर थोडंसं पर्सेंटेजनी किती कोणत्या कॅटेगरीनी तर तेही तुम्हाला दिसतं. आपण कॅप 1 च्या आधी मी ते पण सांगेल. पण आत्ताची जी माहिती तुम्हाला भेटली आहे, जे की कॅप थ्रो तुम्हाला कितीचा कट ऑफ वगैरे लागतो हे तुम्हाला इथे दिसतं. तर तुम्ही दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा स्वतः काढा मला असं वाटतं. स्वतः लिस्ट काढा आणि मी तुम्हाला मागील व्हिडिओतही सांगितलं, की तुम्ही सी कॅपला तुम्ही ज्यावेळेस कॉलेज टाकता ना, त्यावेळेस तुम्हाला कोड तर लागतो. पण तुम्ही टॉप टू बॉटम टाकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही 5-6 कॉलेज नका टाकू. तुम्ही 200 प्लस तर तुमचं टाकू शकता ना. तुम्ही सगळेच कॉलेज टाका. तुम्ही जितके कॉलेज टाकताल तितक्यानुसार तुमचा सपोज तुम्ही वरचा कॉलेज सी टाकलाय आणि तुम्हाला आहेत 90 पर्सेंटाइल आणि तुम्ही सीएस घेताय. पण सी-ओ-पीला तुमचा नाही लागणार. तर तुमच्या त्याच्या खालच्या कॉलेज तुम्ही जे टाकलंय ना, सपोज त्याच्या खाली तुम्ही लागलाय तुमचा 3ऱ्या नंबरला, पण ते टॉपचं कॉलेज आहे. तुम्हाला तिथली सीट भेटून जाते ना. मग तुम्ही नाही माझं 90ला नाही लागत आहे तिथे, तर तुम्ही असा विचार करून जर त्याच्या खालचे कॉलेज टाकत गेला,
तर तुम्हाला ते कॉलेज भेटेल. पण तुम्हाला भेटतंय ना टॉपचं आणि तुम्हाला टाकायला काय अडचण आहे? तुम्ही टॉप टू बॉटम टाकलात तर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल. तर तुम्ही ते ट्राय करा. तुम्हाला काही अडचण असेल, की कॅप राउंडला कसे कॉलेज टाकायचे किंवा लिस्ट आहे, तर मी लिस्ट देण्याचा पण प्रयत्न करेन. कॅपच्या आधी मी ती लिस्ट देईल. आत्ता तुमच्याकडे टाईम आहे. तुम्ही हे पण काम करू शकता. पुण्याच्या कॉलेजची लिस्ट माझ्याकडे आहे, जे की मी माझ्या थ्रू टाकली होती. मला मला जे रेफरन्स कॉलेज वरती ठेवायचं होतं, मला माझं कॉलेज थोडंसं वरती ठेवायचं होतं, तर मी वरती ठेवलं. म्हणजे मी आय थिंक 250च्या आसपास कॉलेज टाकलेले. जे मी ब्रांच पण टाकलेला 2-3 ब्रांच मी एकत्र टाकलेला सी-एस आणि आय-टी. तर मी त्याच आता माझं कॉलेज जे-एस-पी-एम आहे. तर मी जे-एस-पी-एमला सी-एस पण टाकलेलं आणि आय-टी पण टाकलेलं. तर मला याच्यातलं कोणतंही भेटलं, तर मला त्या टॉप 2 कॉलेजमधलं पाहिजे होतं. तर माझं त्याच्यानुसार माझं 20 प्लस कॉलेजची लिस्ट गेलेली. तर तुम्ही ते फॉलो करा आणि मला असं वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं, की कॉलेजचा कट ऑफ कसा सी सेलवरती बघायचा आणि आपण नंतरचा व्हिडिओ करणार आहे बी आणि बी आणि बी मधला फरक आणि तुम्हाला अजून कशाचे व्हिडिओ पाहिजेत, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून एक व्हिडिओ करणार आहे, जे कॅपच्या आधी करणार आहे, जो की कोणत्या मुलाला किती सीट आला ते. आजचा कट ऑफ होता. आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की ज्यावेळेस तुमचे कॅप असतील ना, तोपर्यंत माझे तुमच्या गरजेचे व्हिडिओ येतील असं मला वाटतं. ते आता तुमच्यावर डिपेंड आहे, की माझ्या व्हिडिओतून तुम्हाला हेल्प होत असेल, तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक्स करा, कमेंट्स करा. ते लाईक्स आणि ते बाजूला ठेवा, पण तुम्ही कमेंट्स करा. तुमची मदत मी करते. कारण की मला मला तुम्हाला कमेंट्स करायला तुमची हेल्प होईल हे माझा उद्देश आहे. तर तुम्ही कमेंट्स करा आणि कमेंट्स थ्रू कळेल की तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय ते मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून ते तुमच्यासाठी हेल्प पण असेल. अ, तुम्हाला अजून काही डाउट असतील तुमच्या कॅप राउंडसाठी तर मला ते सगळे सांगा. जेणेकरून मला तुम्हाला ते प्रत्येक व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन. माझा प्रत्येक व्हिडिओ येत राहील. लवकरच मी टाकण्याचा प्रयत्न करेन माझं कॉलेज आणि मला व्हिडिओ पण करायला थोडंसं डिफिकल्ट होईल, पण मी टाकण्याचा प्रयत्न करेन. सो तुम्ही मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये मी प्रत्येकाचा रिप्लाय देते. आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करतोय. पण पुढच्या व्हिडिओमध्ये बी आणि बी फरक जाणवणार आहे आणि जे काही कॅपच्या आधी कोणत्या मुलीला किती सीट अलॉट झाले हे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ बघितले. सो आज मी एका कॉलेजचं दाखवलं त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजचा दिसतो. तर ते तुम्ही आधी चेक करा, तुमची लिस्ट काढा. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. तर थँक यू. तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप चांगला सपोर्ट दिला आणि मला असं वाटतं ह्या पण व्हिडिओला तुम्ही सपोर्ट देताल आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओला पण सपोर्ट देताल. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड थँक यू. स्टे